सुखाची सर, लहानाचं मोठं झालं ते घर, खेळायचो बागडायचं ते अंगण, आईच्या हातचं गरमागरम जेवण आणि बाबांच्या सोबत स्कूटरवर घट्ट बिलगून काढलेली ती फेरी, दादाची साध्या रिमोटसाठीची पण मारामारी आणि ताईने घेतलेला अभ्यासाचा तास. या आठवणींचं गाठोडं म्हणजे माहेर. ना कामाचं टेन्शन, ना मुलांचं टेन्शन, ना लवकर उठण्याचं टेन्शन, ना डब्याचं टेन्शन. साऱ्या जबाबदारीतून मिळतो तिथे आराम. श्रीमंत असो वा गरीब, तिथली सर महालाला सुद्धा येत नाही. साधं जेवण सुद्धा पंचपक्वानापेक्षा कमी वाटत नाही. दमली असेल माझी पोर, आईचं हे वाक्य सुद्धा मरगळलेल्या जीवाला पुन्हा बळ देतं. येत जा बाळा भेटायला वरच्यावर. आई वडिलांचं वाढतं वय हे पुन्हा पुन्हा सांगत असतं. मामाचं गाव मुलांसाठी तर जणू पर्वणीच असतं. तिथं असताना कधीच तिथली किंमत कळत नाही, पण बाहेर पडल्यावर मात्र पावलं पावली आठवण आल्याशिवाय राहत नाही. थोड्या वेळासाठी का होईना पण बालपण आम्हाला पुन्हा जगायचं असतं. थोड्या वेळासाठी का होईना बालपण आम्हाला पुन्हा जगायचं असतं. म्हणूनच थोड्या वेळासाठी का होईना पण माहेरी आम्हाला जायचं असतं. म्हणूनच थोड्या वेळासाठी का होईना पण माहेरी आम्हाला जायचं असतं. कन्यादान